दर्शकांनो नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचं मी अमोल खोडे हार्दिक स्वागत करतोय. चला वळूया बातमीपत्राकडे. बातमीपत्राची सुरुवात करूया पथदर्शक सुविचार मालेने. पथदर्शक सुविचार मालेनंतर आता बघूया बातमीपत्रातील ठळक घडामोडी. सर्वप्रथम ठळक बातम्या. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती व परिवहन समितीवर काँग्रेसच्याच उमेदवारांचा बिनविरोध विजय. महापालिकेत आता मिशन बजेटची धामधूम. राजकीय व प्रशासकीय चक्रे फिरू लागली वेगाने. सलग 17 तास संततधार पावसाने झोडपले जिल्ह्यासह विदर्भभरात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. शेती पिकांसह मोठी वित्तहानी. जिल्ह्यात 3 महिला 1 पुरुषासह शेळ्या मेंढ्याही दगावल्या. SBI बँकेतून 20,000ची रोकड लंपास. बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाची बॅग घेऊन पसार झाला चोरटा. कोतवाली पोलीस घेत आहेत चोरट्याचा शोध. अवकाळी पावसाच्या दणक्याने सगळेच हतबल. स्वाईन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती. नागरिकांना देण्यात येतोय आरोग्य सांभाळण्याचा सल्ला. दर्शकांनो, या होत्या ठळक बातम्या. आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होणार आणि माजी महापौर विलास इंगोले हेच नवे स्थायी समिती सभापती असतील, ही बातमी गेल्या 4 दिवसाआधीच दर्शकांना दिली होती. सर्वप्रथम सिटी न्यूजनं ती बातमी सोमवारी जशीच्या तशीच प्रत्यक्षात अवतरली आहे. सोमवारी मनपाच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक पार पडली. आता विलास इंगोले हे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळतील. मनपाची गाडी सुसाट वेगात चालवण्याचा त्यांचा निर्धार आहे. अमरावती महानगरपालिकेची गाडी आता विकासाच्या सुसाट वेगाने धावेल असा विश्वास व्यक्त करीत मनपाच्या सभागृह नेत्यांनी विलास इंगोले यांना शुभेच्छा दिल्या. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक सोमवारी झाली. विलास इंगोले हेच मनपाच्या स्थायी समितीचे 24वे सभापती असतील, हे वृत्त सिटी न्यूजनं सर्वात आधी दर्शकांपर्यंत पोहोचवलं होतं. ते वृत्त सोमवारी तंतोतंत प्रत्यक्षात उतरलं. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या देखरेखीत मनपाच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेतली गेली. हे पद काँग्रेसच्या वाट्याला असल्यानं काँग्रेस पार्टीने विलास इंगोले यांचं नाव दिलं. बिनविरोध ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. विलास इंगोले यांनी महापौर म्हणून महापालिकेची धुरा सांभाळली आहे. आता ते मनपाच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळतील. निवडणुकीचा निकाल घोषित होताच सगळ्यांनीच ढोल नगारे वाजवून आनंद व्यक्त केला. विलास इंगोले यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. हृदयस्पर्शी सत्कार झाला.
आता या शहराच्या विकासाचा गाडा वेगाने धावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय व सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारीत अमरावतीच्या विकासाचा विश्वास व्यक्त केला। आमचे नेते आदरणीय रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वामध्ये आणि माझे बंधुमित्र, माजी स्थायी समितीचे सभापती, सभागृहाचे महापालिकेचे सभागृहाचे नेते बबलूभाऊ शेखावत, संजूभाऊ खोडके आणि सर्व गटनेते महापालिकेतले, आमच्या पक्षाचे अध्यक्ष संजय भाऊ अखरते यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं महानगरपालिकेचा 24वा स्थायी समितीचा सभापती म्हणून एका कार्यकर्त्याला नेत्यांनी न्याय मिळवून दिला। महापालिकेची इतर महापालिकेच्या तुलनेत महापालिकेची परिस्थिती चांगली आहे। अधिकही चांगला करण्याचा म्हणजे महापालिकेची अधिक चांगली परिस्थिती कशी होईल, सगळ्यांच्या सहकार्यानं सर्व माझी निवडणूक ही सगळ्यांच्या सहकार्यानं बिनविरोध झाली आणि सगळ्या सभागृहातल्या सदस्यांना न्याय देऊन महापालिकेची गाडी रुळावर किती जास्त वेगाने धावेल यासाठी सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि महापालिकेची या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं वाटचाल ही यशस्वी राहील हा विश्वास आम्हाला आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष अधिक जोमानी जिद्दीने सगळे कार्यकर्ते नेत्यांच्या आशीर्वादानं आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू आणि या शहराला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न करू। कामाची क्वालिटी विकासाच्या दृष्टीनं इतर विभागापेक्षा म्हणजे BC सुद्धा महापालिकेची कामाची क्वालिटी ही चांगली आहे हे सुद्धा विश्वासानं या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। महापालिकेचे राजकीय समीकरण असेच असेल हे सिटी न्यूजने निवडणुकीच्या 4 दिवसांआधीच जाहीर केलं होतं हे विशेष। सोमवारी पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आय वॉच या मोबाईल ॲप्लिकेशनचं लॉन्चिंग करण्यात आलं। हे मोबाईल ॲप महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आलं आहे। अमरावतीत सोमवारपासून आय वॉच हे मोबाईल ॲप्लिकेशन महिलांच्या सुरक्षार्थ लॉन्च झालं। पोलीस आयुक्तालयात सोमवारच्या दुपारी हा आय वॉच ॲप्लिकेशनचा लॉन्चिंग समारोह डेमो प्रात्यक्षिकांसह करण्यात आला। प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला आय वॉच पोलीस खूप जण इथं धांदल करतात की आय म्हटले की फक्त आय टाईप करतात, तिथं EYE आय वॉच पोलीस हे टाईप करायचं आहे। जसं तुम्ही आय वॉच टाईप करा आय वॉच पोलीस, फर्स्ट ॲप आहे जे फ्री आहे, तुम्ही बघू शकता, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेकंड या पद्धतीने तुम्हाला इन्स्टॉल होऊन येईल। या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन किंवा साइन अप किंवा खाली टेक अ टूर म्हणून ऑप्शन येईल। यावेळेला ज्यावेळेला फर्स्ट टाइम आपण लॉगिन करतो त्यावेळेला त्याच्यासाठी म्हणून तसं आहे, किंवा इनफॅक्ट नंतरही करायचं असेल तर आपण फक्त साइन अप क्लिक करून तिथं युजर नेम आणि पासवर्ड घालू शकतो। नेक्स्ट आहे, या ठिकाणी आपण मोबाईल नंबर आपला घालायचा आहे आणि जो इच्छुक पासवर्ड असेल तुमचा तो पासवर्ड तिथे घालून खाली टर्म्स अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करायचं आहे। या अशा पद्धतीचा एक स्क्रीन येईल, त्याच्यामध्ये तुमचा नंबर व्हेरीफाय केला जातो, कारण काही जण चुकीचा ज्यांचा सिंगल सिम आहे त्यांना अजिबात प्रॉब्लेम येत नाही। धांदल होते ती ज्यांचे ड्युअल सिम आहे त्यांचे अमरावतीमध्ये असतो, आता अमरावतीसाठी आपण बोलतो अमरावतीवरती क्लिक करायचं आहे। ते क्लिक करून प्रोसीड केल्यानंतर त्या अशा पद्धतीचा सिंगल स्क्रीन एक सिंगल बटन असलेला ऍप ओपन होईल। याच्यानंतर इथं वरती लेफ्ट साइडला इथं क्लिक केल्यानंतर त्या अशा पद्धतीची एक स्क्रीन येईल। याच्यामध्ये तुम्ही काय काय डिटेल घालू शकता। एक तर तुमचे गार्डियन स्क्रीन, म्हणजे या ऍप मध्ये आपण 8 जणांचे तुमचे जे नातेवाईक असतील, तुमचे मित्र असतील, कलीग असतील, ज्यांना इमर्जन्सी मध्ये तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे, त्यांचे नंबर ऍड कसे करायचे। सर्वप्रथम
इथं क्लिक करायचं आहे फर्स्ट नंबरवरती. तिथं क्लिक केल्यानंतर आपण नाव भरू शकतो, इथं कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, रिलेशन. फक्त तुम्हाला टच करून सोडून द्यायचं आहे. टच केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा कॅमेरा ऑन होऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट होईल. तुमचं लोकेशन सेंड होईल, ऑडिओ सेंड होईल आणि व्हिडिओ. उपस्थित महिलांना हे ॲप्लिकेशन कसं काम करतं, ते इन्स्टॉल कसं करायचं याची माहिती या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आली. प्रात्यक्षिक सादर करणाऱ्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं असून महिलांनी व तरुणींनी या ॲप्लिकेशनच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायदा घ्यावा असं जाहीर आवाहनही या आय वॉच ॲपच्या लॉन्चिंग समारोहात करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर यांनीही या ॲपची स्तुती केली. खूप सुंदर उपक्रम आहे आणि व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन झालं तर मला असं वाटतं क्राईम रेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतील. सगळ्याच प्रकारचे क्राईम रेट्स कमी होतील. स्मार्टफोन्स काळाची गरज, लाईक इट इज बिकम अ नेसेसिटी आहे आणि सगळ्यांनी वापरली पाहिजेत. सॉफ्टवेअर पण छान आहे, वेल इक्विप्ड आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन झाले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. मला असं वाटतं अमरावती कमिशनरेटनी हा निर्णय चांगला निर्णय केला. माझ्याकडून मी CP साहेबांचं, मेखला साहेबांचं खरोखर अभिनंदन करते. अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये सगळीकडे हे मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं गेलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. आय वॉच हे एक इमर्जन्सी अलर्ट सिस्टम आहे की ज्यावेळेला तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये असाल किंवा कुठल्याही परिस्थितीत इमर्जन्सी असेल त्यावेळेला तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती कशा पद्धतीनं पोचवू शकता किंवा कशी पोचवू यासाठी म्हणून हे ॲप तयार केलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच बटन दाबायला लागेल इमर्जन्सीच्या वेळेला. 8 जण तुम्ही याच्यामध्ये तुमचे नातेवाईक असतील किंवा जे कोणी मित्र असतील वगैरे त्यांचे नंबर आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकता. इमर्जन्सीच्या वेळेला ह्या 8 जणांना SMS जातो, ईमेल जातो, तुमचं GPS लोकेशन जातं. त्याचबरोबर ऑडिओ रेकॉर्डिंग 30 सेकंदाचं जातं, व्हिडिओ रेकॉर्डिंग 20 सेकंदाचं जातं आणि त्याचबरोबर ऑटोमॅटिक पोलिसांना कॉल कनेक्ट होतो पहिला. त्याच्यानंतर जे आपले गार्डियन्स असतील त्यांना कॉल कनेक्ट होतो. जोपर्यंत कोणी कॉल उचलत नाही तोपर्यंत कंटिन्युअस रिंग होत राहते. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या श्याम चौक या मुख्य शाखेतून राजेश संकट नामक ग्राहकाची 20,000 रुपये असलेली बॅग सोमवारी अज्ञात चोरट्यानं लंपास केली. सोमवारच्या दुपारी 2:15 वाजताची घटना आहे. याच बँकेतून काही दिवसांपूर्वी 2.25 लाख रुपयांची बॅग चोरीला गेली होती. हे विशेष. बँकेत CCTV कॅमेरे आहेत, परंतु कानाकोपऱ्यापर्यंत CCTV पोहोचला नसल्यानं चोरटे कॅमेऱ्यात कैद होऊ शकलेले नाही. कोतवाली पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात येतोय. अमरावती महानगरपालिकेत पहिल्यांदाच परिवहन समितीची स्थापना झाली. सोमवारी महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. डॉक्टर दिव्या सिसोडे या परिवहन समितीच्या प्रथम सभापती म्हणून बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. अमरावती महानगरपालिकेत पहिल्यांदाच मनपा परिवहन समितीचे गठन करण्यात आले. आमसभेत परिवहन समितीच्या सदस्यांची घोषणा झाली होती. सोमवारी मनपा परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीत पार पडली. काँग्रेसच्या दिव्या सिसोदे या परिवहन समिती सभापती म्हणून बिनविरोध निवडल्या गेल्या. भूषण भाऊ खुशीच्या माऊल 12 पैकी 8 सदस्याची या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते, तर 4 सदस्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली. अब्दुल रफिक, कांचन ग्रेसपुंजे, छाया अंबळकर, बाडू भुयार हे 4 सदस्य नाराज असल्याने त्यांनी या निवडणुकीत अनुपस्थिती दर्शवून आपली नाराजी जाहीर केली. सोमवारी महापालिकेत हीच चर्चा सर्वत्र होती. माझी परिवहन समिती म्हणून सभापतीची याचे श्रेय आमचे नेते रावसाहेबजी शेखावत, तसेच बबलू भाऊ, तसेच विलास भाऊ आणि
आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व नगरसेविका तसेच माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचा आशीर्वाद मला लाभला. यामुळे मी आज या पदावर इथपर्यंत आली आहे. मी यांचं मनापासून अभिनंदन करते आणि मी प्रयत्न करेन या समितीद्वारे अमरावती शहरातील सर्व सगळे नागरिकांना याचा न्याय मिळेल, म्हणजे यांना सुविधा मिळेल अशी अपेक्षा आहे. सोमवारपासून अवघ्या महाराष्ट्रात गोहत्या बंदी कानून लागू झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या गोहत्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. सोमवारपासूनच गोहत्या हा दंडनीय अपराध असून गोहत्या करणाऱ्यांना आता कठोर शिक्षाही होईल. 1995 साली युती सरकारच्या काळातच हे गोहत्या बंदीचं विधेयक तयार करण्यात आलं होतं. मात्र या विधेयकात काही त्रुट्या असल्यामुळे त्यात सुधारणा करण्याची शिफारस केंद्राकडून करण्यात आली होती. परंतु मधल्या 15 वर्षाच्या काळात तत्कालीन सरकारने या कायद्यावर कुठलाही अभिप्राय दिला नाही. मात्र फडणवीस सरकारने सत्तेवर येताच यावर आपला अभिप्राय दिला. त्यानंतर राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली. सोमवार दिनांक 3 मार्च पासून गोहत्या हा दंडनीय अपराध समजला जाणार आहे. शिवाय गोहत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षाही होईल. या बातमीपत्रात आता एका कमर्शियल विश्रांतीसाठी थांबू. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती तमाम दर्शकांचं पुन्हा स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. जनता ही पिळवणुकीसाठीच असते. प्रत्येक वेळी जनतेलाच प्रत्येक संकटाला सामोरं जावं लागतं. संकट कोणतेही असो, अस्मानी वा सुलतानी, बळी मात्र जनताच पडते. सध्या ही तीच परिस्थिती आहे. त्यात अवकाळी पाऊस जखमेवर मीठ चोळतोय. महागाई व आजारांच्या विळख्यात सापडलेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम 17 तास संततधार बरसलेल्या पावसानं केलं. शेतातील उभ्या पिकांसह नागरिकांच्या घरांना आडवा करून हा पाऊस गेला. शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच नवा जखमा देऊन गेला. आधीच स्वाईन फ्लूपासून बचावार्थ धडपडत असलेल्या नागरिकांच्या पोटात पुन्हा भीतीचा गोळा उठलाय. शहरात आणखी एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. अमरावतीत स्वाईन फ्लूने मरणाऱ्यांची संख्या 6वर पोहोचली. तर दुसरीकडे 2 दिवस बरसलेल्या पावसामुळे स्वाईन फ्लूचा प्रसार अधिक झपाट्याने होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी जरा सावध राहावं, आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं असा सल्ला देण्यात येतोय. आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्यानं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनाच पार पाडावी लागणार आहे. कारण आपल्या आरोग्य यंत्रणेला व राजकीय पुढाऱ्यांनाही या सगळ्यांचे काहीच सोयरे सुतूक नाही. गेल्या 2 दिवसांपूर्वीचा अर्थसंकल्प महागाईत सेवाकर वृद्धी, पेट्रोल डिझेल वृद्धी असे खमंग तडके देऊन गेला असताना हा पाऊस यात आणखी आग ओतून गेलाय. पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. संत्रा गळला, आंब्याचा बार झडला, भाज्याही खराब झाल्या. त्यामुळे काल परवापर्यंत गृहिणींच्या आटोक्यात असलेले भाज्यांचे दरही कमालीचे वाढू लागले आहेत. भाज्यांचे दर अचानक वाढल्याने गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. हा पाऊस जुन्या जखमांवर मीठ चोळून गेला तर कधीही किंवा लवकर भरून न निघणाऱ्या नव्या जखमाही देऊन गेलाय. सोमवारी असंख्य नागरिकांनी करांकडे निवाऱ्याची मागणी केली. प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करून बेघर केलं. प्रशासनानेच पर्यायी व्यवस्था करावी ही मागणी यावेळी नागरिकांनी केली. अतिक्रमण विरोधी कारवाई करून प्रशासनाने वलगाव रोडवरील ग्राउंड प्रस्तावित निर्माणासाठी मोकळं केलं. या कारवाईमुळे येथे राहणारे कित्येक परिवार उघड्यावर आले. या नागरिकांनी सोमवारी भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्यांकडे पर्यायी निवाऱ्याची मागणी केली. शेकडो महिला पुरुष या मोर्चात सहभागी होते.
अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या ऐतिहासिक परकोट्याच्या सौंदर्यीकरणाचं काम सध्या सुरू आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून हा परकोटा सुंदर केला जातोय, तर दुसरीकडे याच परकोट्याच्या विद्रुपीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं उघड्या डोळ्यांनी दिसतं. अमरावतीत असलेला परकोटा शहराच्या वैभवात भर टाकतोय. हा परकोटा ऐतिहासिक असल्यानं त्याची देखभालही होते. दरवर्षी परकोटाच्या सौंदर्यीकरणासाठी लाखोच्या निधीची तरतूद होते. पुन्हा एकदा या परकोटाच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. हा जीर्ण परकोटा सुधारण्याचं काम एकीकडे सुरू असताना याच परकोटाचा दुसरा भाग विद्रूप करण्याची प्रक्रियाही निरंतर सुरू आहे. परंतु याकडे होत असलेले दुर्लक्षच या परकोट्याच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्यानेच ही ऐतिहासिक वास्तू दिवसेंदिवस विद्रूप होऊ पाहत आहे. सिटी न्यूजने वेळोवेळी ही वस्तुस्थिती मांडली आहे, परंतु प्रशासन मात्र धिम्मच आहे. 17 तास संततधार पाऊस बरसला. जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाला या पावसानं झोडपून काढलं. मोठं नुकसान झालं. कित्येक मुख्या जनावरांचाही यात बळी गेला. जिल्ह्यात सलग 17 तास बरसलेल्या संततधार पावसामुळे अख्खा विदर्भ गारठलाय. मोठे नुकसान या अवकाळी पावसाने केलं. शेती पिकांची व हाती आलेल्या शेतमालाचीही यात नासाडी झाली, तर कित्येक मुख्या प्राण्यांचाही यात बळी गेला. ग्राम खल्लार परिसरातील एका शेतशिवारात निवाऱ्यासाठी थांबलेल्या नागरिकांच्या शेळ्या मेंढ्याच्या कळपातील कित्येक शेळ्या यात मारल्या गेल्या, ज्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. JCI अमरावतीचा स्थापना दिवस समारोहाचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संपन्न झालं. मोठ्या उत्साहात हा स्थापना दिवस समारोह साजरा झाला. JCI अमरावतीचा स्थापना दिवस समारोह नुकताच साजरा करण्यात आला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संपन्न झालेल्या या JCI स्थापना दिवस समारोहाला निगमायुक्त, जिल्हाधिकारी व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने हजर होती. शामे गझलचे आयोजनही या पर्वावर करण्यात आलं, ज्याचा सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला. JCIचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सूखे हुए बालों की तरफ एक नजर देखेंगे, गुजरे हुए सालों की तरफ चूड़ियों पर भी कई तंज किए जाएंगे, कांपते हाथों पे भी फिक्रे कसे जाएंगे। लोग जालिम हैं, लोग जालिम हैं, हर एक बात का ताना देंगे। लोग जालिम हैं, हर एक बात का ताना देंगे। बातों बातों में मेरा जिक्र भी ले आएंगे। सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असला, कित्येक शेतीपिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले असले तरी अंबानगरीत मात्र मुबलक प्रमाणात भाजीपाला पोहोचतोय. त्यामुळे जिल्ह्याभरात फक्त अमरावतीतच भाजीपाला काहीसा स्वस्त आहे. विदर्भभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र शेती पिके व भाजीपाला पिकांची नासाडी झाली. असे असलं तरी अमरावती लगतच्या गावखेड्यांमधून मुबलक प्रमाणात हिरवा भाजीपाला अमरावतीच्या बाजारपेठेत पोहोचतोय. त्यामुळे जिल्ह्यात व विदर्भात भाजीपाला महागला असला तरी अमरावतीत स्वस्त आहे. शहरातल्या भाजी विक्रेत्यांनी सदरची माहिती दिली. फर्क नहीं आया, जो उजाला नहीं, बरसात अच्छी हुई, भाव माल के ना कुछ फर्क ही नहीं चला, वैसा ही है, वैसी भाव, कोई भाव चल रहा कोई भाव चल रहा नहीं। नहीं ऐसा कुछ नहीं है, वो जो लेवल है वही लेवल पर है, अभी फिलहाल कोई फर्क नहीं है। बाजार बढ़ सकते, मार्च महीना चालू हुआ, माल कम होंगे तो हो सकते। बातमीपत्रात आता बघूया की आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलं.
काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, नजर टाकू आजच्या व उद्याच्या हवामानाच्या अंदाजावर. सोमवारी शहराचं कमाल तापमान 26 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. मंगळवारी शहराचं कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 14 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान खात्याचा आहे. चला आता देऊया त्यांना शुभेच्छा ज्यांचा आज वाढदिवस आहे. तर दर्शकांनो, हे बातमीपत्र आता येथे एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा बातमीपत्रातील ठळक बातम्या. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती व परिवहन समितीवर काँग्रेसच्याच उमेदवारांचा बिनविरोध विजय. महापालिकेत आता मिशन बजेटची धामधूम, राजकीय व प्रशासकीय चक्रे फिरू लागली वेगाने. सलग 17 तास संततधार पावसाने झोडपले जिल्ह्याला. जिल्ह्यासह विदर्भभरात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, शेती पिकांसह मोठी वित्तहानी. जिल्ह्यात 3 महिला 1 पुरुषासह शेळ्या मेंढ्याही दगावल्या. SBI बँकेतून 20,000ची रोकड लंपास. बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाची बॅग घेऊन पसार झाला चोरटा. कोतवाली पोलीस घेत आहेत चोरट्याचा शोध. अवकाळी पावसाच्या दणक्याने सगळेच हतबल. स्वाईन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती. नागरिकांना देण्यात येतोय आरोग्य सांभाळण्याचा सल्ला. दर्शकांनो, बातमीपत्रात आपली रजा घेण्याची वेळ झाली आहे. आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, साखर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703036 आणि आमच्या संकेतस्थळाचा पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 न्यूज चॅनल सिटी न्यूज. सिटी न्यूज, सजग समाजाचे दक्ष प्रहरी. जय हिंद.